अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एका अशा आईची कथा जिचं जीवन संकटात होतं, पण तिच्या श्रद्धेने आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. स्वामी समर्थ म्हणजे कोण हो? ते फक्त संत नव्हे, तर ते साक्षात दत्तावतार होते, ज्यांच्या कृपेने अशक्यही शक्य होतं, निर्धारांना आधार मिळतो आणि अश्रूंचंही आसू बनतं. अशीच एक गोष्ट आहे शैलजाताईंची. शैलजाताई पुण्यात राहणाऱ्या एक साध्या गृहिणी. शैलजाताईंचा नवरा एक छोटं दुकान चालवत होता. कोविड नंतर परिस्थिती बिघडली, दुकान चालेनासं झालं. त्यात मुलगा इंजिनिअरिंगला शिकत होता, फी बाकी होती, पैशांची टंचाई होती. शैलजाताई रोज देवळात जाऊन प्रार्थना करायच्या, स्वामी समर्थ, माझ्या लेकरांचं शिक्षण पूर्ण होऊ दे. आम्ही फार थकून गेलो आहोत, पण परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत गेली आहे. एका दिवशी बँकेकडून नोटीस आली. दुकानाचं कर्ज थकलेलं होतं. शैलजाताईंचं मन खचलं. त्यांनी स्वामी समर्थांच्या फोटोकडे पाहून रडत म्हटलं, स्वामी, आता तुम्हीच सांभाळा, मी काही करू शकत नाही. त्या रात्री त्या झोपल्या, पण मनात सतत स्वामींचं नाव चालू होतं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे त्यांचे मनात जप चालू होता. त्या रात्रीच त्यांना एक अद्भुत स्वप्न पडलं. त्या स्वप्नात त्यांनी पाहिलं, एक तेजस्वी व्यक्ती, केशरी वस्त्र, भस्मलेपित शरीर आणि डोळ्यांत अपार करुणा. ते म्हणाले, आई, भिवू नकोस, उद्या तुला मदत करणारा भेटेल. आमचं काम त्याद्वारे होईल. पण त्यांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी त्या दुकानात बसल्या होत्या. एक वृद्ध गृहस्थ आले आणि म्हणाले, ताई, हे तुमचं दुकान आहे का? शैलजाताई हो म्हणाले. मी नवे प्रोडक्टसाठी स्टेशनरी पुरवठादार शोधतोय. तुमचं बिलिंग सिस्टीम आहे का? शैलजाताई थोड्या चकित झाल्या, पण होकार दिला. त्या गृहस्थांनी मोठी ऑर्डर त्यांना दिली, काही हजार रुपयांची, आणि म्हणाले, काळजी करू नका, पहिली ॲडव्हान्स रक्कम मी तुम्हाला देतो. त्यांनी पिशवीतून लिफाफा काढला आणि पैसे दिले. शैलजाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी विचारलं, बाबा, तुम्ही कोण? ते हसले आणि म्हणाले, आई, आम्ही तर समर्थांचे लोक. क्षणात ते निघून गेले. शैलजाताई बाहेर धावत गेल्या, पण रस्त्यावर कोणीच नव्हतं. त्या दिवसापासून दुकानाचं भाग्य बदललं. दुकानात त्यांना ऑर्डर वाढू लागल्या, व्यवहार सुधारले आणि घरात हळूहळू आनंद परत आला. मुलांचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्यांना परदेशात नोकरी मिळाली. शैलजाताई दररोज म्हणायच्या, स्वामी समर्थांनी माझे अश्रू पुसले, ते साक्षात माझ्या घरी आले होते. 2025 मध्ये लोक तंत्रज्ञानाच्या मागे धावत आहेत, पण श्रद्धेचा दिवा अजूनही मनात पेटवला तर चमत्कार आजही होतात. स्वामी समर्थांची कृपा काळाच्या पलीकडे आहे. फक्त मनापासून त्यांचं नाव घ्या, बाकी सगळं ते स्वतः सांभाळतात. शैलजाताई म्हणतात, मी कधी मागितलं नाही, फक्त विश्वास ठेवला आणि स्वामी समर्थांनी माझ्या प्रत्येक अश्रूचं उत्तर दिलं. ही कथा आपल्याला सांगते, स्वामी समर्थ आजही आपल्या प्रत्येक भक्ताजवळ आहेत, कधी स्वप्नात तर कधी एखाद्या अनोळखी रूपात. पण जेव्हा भक्ताचं मन शुद्ध असेल तेव्हाच समर्थ आपल्याला येऊन भेटतात. भक्ती ठेवा, विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावरही वर्षावेल. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.